इस्रायलनं चक्क गाझामध्ये विमानाद्वारे फूड पॅकेट सोडले। हे फूड पॅकेट बघितल्यानंतर गाझामधील अनेकांना आनंद गगनात मावेनासा झाला, कारण ज्यांना एक वेळचं जेवण मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय त्यांना अशा पद्धतीनं आकाशातून हे फूड पॅकेट बघितल्यानंतर देवानं जणू न्यामत आपल्यासाठी पाठवली की काय असा भास झाला असेल। असो, आता इस्रायल जो आतापर्यंत गाझावर बॉम्बचा वर्षाव करत होता, गोळीबार करत होता, त्या इस्रायलनं गाझामध्ये हे फूड पॅकेट का सोडले आणि गाझामधली उपासमारीची स्थिती सध्याची नेमकी काय आहे, त्यासंबंधी कोणकोणते दावे केले जात आहेत, मूळ म्हणजे या दाव्यांबाबत इस्रायलचं नेमकं काय म्हणणं आहे आणि युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्राने याविषयी नेमकं काय म्हटलंय ते बघूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल। गाझा एक दाटीबाटीची लोकसंख्या असलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी जवळपास 20 लाख लोकसंख्या असल्याची माहिती आहे आणि यापैकी 80% लोक म्हणजे जवळपास 16 लाख लोक हे बाहेरून येणाऱ्या मदतीवर अवलंबून आहेत। पण संघर्ष इथल्या लोकांच्या पाचवीला पुजलेला, कारण हा जो भाग आहे गाझा पट्टी आहे पॅलेस्टाईनची, ही हमासच्या कब्जामध्ये आहे। पण ऑक्टोबर 2023 पासून या ठिकाणी हमास आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे। आता हा संघर्ष नेमका कशामुळे सुरू झाला ते आपण बघणारच आहोत, पण या युद्धाचा गाझावासियांवर गंभीर परिणाम झाला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपासमारी पाहायला मिळते आणि या उपासमारीमुळे आतापर्यंत या 2025 या वर्षामध्ये 1,200 लोकांचा मृत्यू झालाय आणि त्यामध्येही 80 बालकं दगावल्याची माहिती समोर आली आहे। एवढंच नाही तर कुपोषणाचं प्रमाण या ठिकाणी 16% पोहोचल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर इथल्या लोकांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे। आपण जर दिवसभर 3 वेळा जेवतो आणि त्याच्यातून एक वेळ जेवलं नाही तर आपल्याला कसं वाटतं, पण इथल्या लोकांना दिवसभरातून एक वेळ सुद्धा जेवण मिळत नाहीये। अनेक जण अनेक दिवसांपासून अन्नापासून वंचित आहेत, त्यांनी अन्नही बघितलेलं नाहीये असेही बरेचसे लोक समोर येत आहेत। तर काही बालकं ज्यांना जेवण मिळालेलं नाहीये, पोषण मिळालेलं नाहीये, त्यानंतर त्यांची स्थिती किती गंभीर झाली आहे अशी ही दृश्य समोर येत आहेत। त्याच्यामध्ये काही बालकांचे फक्त बरगड्या दिसत आहेत, काही बालकांचे डोळे बाहेर आल्याचं दिसून येत आहे। अशा पद्धतीनं कुपोषणाचं प्रमाण या ठिकाणी वाढत चाललेलं आहे। भयानक अशी ही परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। तर काही लोकांचा मृत्यू झालाय आणि दुसरं म्हणजे हॉस्पिटलमध्ये कालपर्यंत युद्धामध्ये जखमी झालेल्या लोकांना हॉस्पिटलाइज केलं जात होतं, त्यांना दाखल केलं जात होतं, मात्र आता त्यांची जागा कुपोषणामुळे जे आजारी पडलेले आहेत त्यांनी घेतली आहे। पण यांचं कुपोषणाचं प्रमाणही एवढं जास्त आहे की डॉक्टरांनी जर एखाद्याला उपचारासाठी घेतलं तर सलाईन लावण्यासाठी त्या व्यक्तीच्या शिरा सापडत नाहीयेत, त्या शिरा शोधण्यासाठी अनेक तास घालवावे लागतात आणि एवढी मशक्कत करून शिरा सापडल्या तरी देखील सलाईन लावण्यासाठी किंवा औषधं देण्यासाठी औषधच त्या डॉक्टरांकडे नाहीयेत, कारण नाकाबंदी इस्रायलकडून करण्यात आली आहे इस्रायल गाझा पट्टीची। त्याच्यामुळे इस्रायलमध्ये ना औषधं पोहोचू शकतायत, अन्नधान्य पोहोचू शकतंय, ना इंधन पोहोचू शकतंय। अशामध्ये आता एकीकडे आहे जेवणासाठी धडपड तर दुसरीकडे जीवन जगण्यासाठी धडपड इथल्या लोकांची आपल्याला पाहायला मिळते, कारण कुपोषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। रोगराई सुद्धा पसरण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालाय। लोक रांगेमध्ये उभे राहत आहेत, अन्न वितरण केंद्राबाहेर तासनतास उभे राहून एक वेळेचं जेवण तरी मिळेल यासाठी वाट बघत असल्याची दृश्य सुद्धा समोर आली आहेत। आणि इथं जर आपण बघितलं कोणाकडे पैसे असतीलच तर ते पैसे काढण्यासाठी सुद्धा 45% कमिशन द्यावं लागतं। म्हणजे विचार करा की एखाद्याला जर बँक अकाउंट मधून 500 रुपये काढायचे असतील तर त्याला 45% म्हणजे 225 रुपये हे कमिशन स्वरूपात द्यावे लागतील आणि फक्त त्याच्या हातामध्ये येतील 275 रुपये। एवढं करूनही जर पैसे आलेच एखाद्याच्या हातामध्ये तर महागाई एवढी प्रचंड वाढलेली आहे की एक 50 ग्रॅमचा बिस्किटचं पॅकेट घेण्यासाठी 750 रुपये मोजावे लागत आहेत। अशा स्थितीमध्ये आता जे लोक अन्न वितरण केंद्राबाहेर एकतर मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, अन्नधान्य हे पोहोचू शकत नाहीये, पण तरीही काही मानवतावादी संस्था अन्नधान्य पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत। अशा जे अन्न वितरण केंद्र त्या ठिकाणी लागलेले आहेत त्याच्या बाहेर मोठ्या रांगा लोकांच्या दिसून येत आहेत आणि रडताना बालकं सुद्धा दिसून येत आहेत। भुकेमुळे हे रडत असल्याची माहिती समोर आलेली आहे। अशामध्ये अनेक अन्न वितरण केंद्राबाहेर गोळीबार सुद्धा करण्यात आला, ज्याच्यामध्ये 2025 सालामध्ये तब्बल 700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला या गोळीबारामध्ये अशी माहिती समोर आली आहे आणि हजारो लोक याच गोळीबारामध्ये जखमी झाल्याची ही माहिती आहे। यासाठी इस्रायलला जबाबदार धरलं जात आहे, पण इस्रायलकडून मात्र हे अन्न वितरण केंद्रावर येणारे जे दहशतवादी आहेत, हमासचे दहशतवादी आहेत, त्यांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा केला जातो आणि त्याचबरोबर अन्न वितरण केंद्रांच्या माध्यमातून
हमासपर्यंत अन्न नेलं जाते आणि जी मदत येतेय गाझावासियांसाठी, सामान्य गाझावासियांसाठी, त्याची चोरी हमास करत असल्याचा आरोप सुद्धा इस्रायलनं वारंवार केलेला आहे. अशा स्थितीमध्ये आता या ठिकाणी संकट कोणावर ओढावलेलं आहे तर सामान्य गाझावासियांवर. त्यांचे हाल प्रचंड होताना दिसून येत आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू शकत नाहीये, त्यांना एटीएम मधून पैसे काढता येत नाहीयेत आणि ज्या गाझाची लोकसंख्या 20 लाख इतकी आहे तिथं आपण बघतोय की 16 लाख लोक जे आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहेत त्यांना मात्र अन्न मिळत नाहीये आणि त्यामुळं कुपोषणाचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. एक ताजा आकडेवारी जी समोर आली आहे त्यानुसार कुपोषणाचं प्रमाण हे 16% जास्त गाझामध्ये आहे आणि जर हे युद्ध, हा जो संघर्ष आहे तो असा सुरू राहिला तर मात्र हे कुपोषणाचं प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. मोठ्या प्रमाणामध्ये इथले लोक कुपोषित होतील, रोगराई पसरेल असाही दावा केला जातोय. तर इस्रायलच्या या कृत्यानंतर इस्रायलनं जी नाकाबंदी केलेली आहे, विशेषतः 2023 पासून, ऑक्टोबर 2023 पासून युद्ध तर सुरूच आहे, संघर्ष सुरू आहे हमास सोबतचा. मात्र मार्च 2025 या वर्षाच्या मार्च पासून मात्र पूर्णपणे नाकाबंदी इस्रायलकडून करण्यात आली आहे. त्याच्यामुळे कोणतीही मदत गाझाच्या आतमध्ये जे सामान्य लोक आहेत तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. अशामध्ये आता सगळीकडून इस्रायलवर टीका होऊ लागलेली आहे. एवढंच काय तर इस्रायलचे जे मित्र राष्ट्र आहेत त्यांनी सुद्धा इस्रायलवर टीका करायला सुरुवात केली. इस्रायलचा सगळ्यात चांगला मित्र म्हणावला जाणारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा जी गाझामधली उपासमारीची स्थिती आहे ती भयावह असल्याचं म्हटलेलं आहे. एवढंच काय तर इस्रायलचे जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या सरकारविरोधात काही ठिकाणी निदर्शनं केली आहेत आणि गाझामधील जे सामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू द्या, त्यांच्यासाठी जे मानवनिर्मित संकट निर्माण झालं आहे ते टाळण्यासाठी मदत करा आणि उपासमारीचं हे संकट टळावं यासाठी मदत करा आणि बॉर्डर ओपन करा, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवा अशी मागणी केली. त्यानंतर आता इस्रायलनं हे जे आपण सुरुवातीला बघितलेलं होतं फूड पॅकेट गाझामध्ये सोडायला सुरुवात केलेली आहे, पण त्याच्यावरून सुद्धा टीका होऊ लागली आहे. कारण हवाई मार्गाने जी मदत गाझापर्यंत पोहोचतीये ती पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचेल का यामध्ये शंका आहे. कारण बऱ्याचशा वेळेला तिथं जे तंबू उभारलेले आहेत लोकांना राहण्यासाठी, त्या तंबूवर जर ही मदत पडली तर मात्र अन्नधान्याची नासाडी होऊ शकते. जे अन्न लोकांना खाण्यासाठी दिलं जात आहे ते मात्र तिथपर्यंत त्यांना पोहोचू शकणार नाही किंवा त्यांना खाता येणार नाही. अशा स्थितीमध्ये ते पोहोचेल अशी शक्यता वर्तवली जाते. याशिवाय ही महागडी मदत आहे त्याच्यापेक्षा बॉर्डरवर जे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रक थांबलेले आहेत मदत घेऊन त्यांना आतमध्ये एंट्री द्या अशी मागणी मानवतावादी संस्थांकडून केली जाते. अशामध्ये आता इस्रायलकडून ही जी नरमाईची भूमिका घेण्यात आली आहे त्याच्यामध्ये इस्रायलनं एकतर अन्नधान्य वरून पोहोचवायला सुरुवात केलेली आहे हवाई मार्गाने. दुसरं म्हणजे काही दिवसांसाठी इथं जो संघर्ष किंवा जे हल्ले तीव्र केलेले होते ते आपण 10 तासांसाठी, दिवसातील 10 तास थांबवणार असंही इस्रायलकडून जाहीर करण्यात आलं आहे. आणि बॉर्डरवर जी मदत अडकून पडलेली आहे, ट्रक थांबलेले आहेत त्यांना आतमध्ये सोडण्यासाठी किंवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचू देण्यासाठी सुरक्षित मार्ग शोधले जातील असंही इस्रायलनं सांगितलेलं आहे. आता ते मार्ग नेमके कधीपर्यंत शोधले जातील, कधी ही मदत तिथल्या लोकांपर्यंत पोहोचेल हा प्रश्न आहेच. पण त्याच्यामध्ये आपण आत्ताची ही जी भयावह परिस्थिती गाझामध्ये निर्माण झाली आहे ती बघितली, त्याचं कारण बघितलं तर याचं मूळ आहे सध्याचा जो संघर्ष मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे त्याच्यामध्ये. ऑक्टोबर 2023 जेव्हा हमास ही जी दहशतवादी संघटना, या संघटनेनं इस्रायलवर हवाई हल्ले केले होते आणि या हल्ल्यामध्ये 1200 इस्रायली नागरिक ठार झाले होते, हजारो लोक जखमीही झाले होते. त्याचबरोबर हमासकडून इस्रायलमधील 240 पेक्षा जास्त लोकांना बंधक बनवण्यात आलं होतं. म्हणजे त्यांनी ओलीस ठेवलेलं होतं आणि एक एक करून काही लोकांना सोडलंय, पण अजूनही काही बंधक हमासकडेच आहेत. अशा स्थितीमध्ये जोपर्यंत हमासचा सफाया होत नाही, हमासला पूर्णपणे संपवत नाही, तोपर्यंत गाझामधील हे जे हल्ले आहेत ते थांबवणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतलेली होती. आणि मार्च 2025 पासून तर तीव्र हल्ले करायलाही इस्रायलनं सुरुवात केली होती. तर अन्नही त्या हमासच्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचू देणार नाही अशी एक भूमिका इस्रायलनं घेतलेली होती. पण आता जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी नरमाईची भूमिका इस्रायलनं घेतल्याचं पाहायला मिळते. मात्र जो मागील 22-23 महिन्यांपासून 21-22 महिन्यांपासून हा जो संघर्ष सुरू आहे इस्रायल आणि हमास दरम्यान, त्याचा परिणाम काय झालाय तेही आपण बघूयात. याच्यामध्ये जवळपास 60% घरं गाझामधली उद्ध्वस्त झालेली आहेत, तर इथली 90% लोक ही विस्थापित झालेली आहेत आणि त्यांना कमीत कमी 10 वेळा पलायन करावं लागलंय.
तर इथले 80% आरोग्य केंद्र म्हणजे हॉस्पिटलचं नुकसान झालंय, 80%पेक्षा जास्त शाळांचं नुकसान झालं आहे आणि इथं जवळपास 21 लाख लोक राहतात अशी एक आकडेवारी होती, पण त्यामध्येही 60% लोकसंख्या कमी झाल्याचा दावा केला जातोय। आणि दुसरं म्हणजे जो हा संघर्ष सुरू आहे अनेक महिन्यांपासून, त्याच्यामध्ये 50,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचाही दावा केला जातोय। याशिवाय ऑक्टोबर 2023 पासून आता 16 जुलै 2025 पर्यंत 50,000पेक्षा जास्त लोक मारले गेल्याचा दावा आहे। यामध्ये 70% महिला आणि मुलं असल्याची ही माहिती समोर येते। याशिवाय 217 पत्रकार जे तिथं वार्तांकनासाठी गेलेले होते, कव्हरेजसाठी गेले होते आणि 120 शैक्षणिक कर्मचारी, तर 224 मानवतावादी कार्यकर्ते जे तिथं मदतीसाठी गेलेले होते तेही मारले गेल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि आता मार्च 2025 पासून जी पूर्ण नाकाबंदी केलेली आहे इस्रायलनं, त्यामध्ये इस्रायलनं गाझाकडे जाणारं अन्न, पाणी, इंधन आणि औषधांची मदत ही पूर्णपणे थांबवलेली आहे। त्यामुळं जरी एखाद्या मानवतावादी संस्थेला तिथपर्यंत ही मदत पोहोचवायची असली तरी सुद्धा त्यांना आतपर्यंत जाता येत नाहीये। अनेक ट्रक, हजारो ट्रक ही मदत घेऊन सीमेवर थांबलेले आहेत। त्यामुळं त्या ट्रकला आतमध्ये जाऊ द्या अशी एक मागणी समोर येताना दिसते। दरम्यान आता या उपासमारीच्या ज्या बातम्या समोर येत आहेत त्याच्यामध्ये मोठ्या एक भयंकर स्थितीमध्ये गाझाची लोकसंख्या आहे आणि त्यांना उपासमारीचं भयावह असं संकटाचा सामना करावा लागतोय असा एक जो दावा केला जातोय त्याच्यावर इस्रायलच्या विदेश मंत्रालयाने आपली भूमिका मांडलेली आहे। या सगळ्या बातम्या इस्रायलनं फेटाळलेल्या आहेत। तर जे हॉस्टेजेस म्हणजे जे बंधक अजूनही हमासच्या ताब्यात आहेत किंवा हमास ज्या पद्धतीनं दहशतवाद पसरवतोय त्यांच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी या उपासमारीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा दावा इस्रायलनं केलाय। तर दुसरीकडे युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाचं म्हणणं आहे की गाझाची ही स्थिती फेमाईन आहे, म्हणजे अन्नाचं दुर्भिक्ष या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। अन्नाचं दुर्भिक्ष UN म्हणजेच युनायटेड नेशन कडून कधी जाहीर केलं जातं त्याची एक व्याख्या आहे, ते म्हणजे जेव्हा एखाद्या प्रदेशामध्ये 20%पेक्षा जास्त लोकांना अन्न मिळत नाही किंवा प्रत्येक 3 मुलांपैकी 1 मूल हे कुपोषित आहे आणि 10,000 पैकी 2 लोक रोज मरण पावतायत, अशा स्थितीमध्ये फेमाईन म्हणजेच दुर्भिक्ष आहे असं UN कडून म्हटलं जातं। आणि ती स्थिती आता गाझामध्ये असल्याचं युनायटेड नेशननं म्हटलेलं आहे। अशा स्थितीमध्ये आता इस्रायलनं हे युद्ध थांबवण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे। हा जो संघर्ष आहे तो तात्काळ थांबावा। गाझामधली उपासमार असेल किंवा रोगराई पसरण्याचा हा जो धोका आहे, ही सगळी स्थिती बघता जर तात्काळ हे युद्ध थांबवलं नाही, हा संघर्ष थांबवला नाही, तर मात्र गाझा पट्टी जो हा भूभाग आहे तो स्मशानभूमीत बदलण्याची भीतीही व्यक्त केली जाते।